Hello, dear student. My name is Mahesh Kadam from Mechanical Engineering Department at DKT's Yashwantrao Chavan Polytechnic, Ichalkaranji. I am going to teach you subject automobile engineering, and we have already started our topic number 1, and this is a lecture number 5. So we have started our topic number 1 as an introduction to automobiles. In the last lecture, we have gone through major components of an automobile. So in this lecture, we are going to study a definition of vehicle layout, different types of vehicle layouts and its advantage and disadvantage, application and comparison of different types of vehicle layout. तर आपण लास्ट लेक्चरला मेजर कंपोनेंट्स कोणकोणते आहेत ते ऑटोमोबाईलचे बघितले होते. तर आताच्या लेक्चरला आपण व्हेकल लेआउट म्हणजे काय आहे, वेगवेगळे कोणकोणते व्हेकल लेआउटचे टाइप्स आहेत, प्रत्येक लेआउटचं काय ऍडव्हान्टेज डिसएडव्हान्टेज आहे, त्याचे ऍप्लिकेशन्स काय आहेत आणि कंपॅरिझन प्रत्येक लेआउटचं काय असणार आहे ते आपण आजच्या या लेक्चरमध्ये बघणार आहोत. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण जाऊया लेआउट म्हणजे काय. तर लेआउट या शब्दाचा अर्थ काय होतं, तर बघा कोणत्या पण सिस्टमचा आपण लेआउट असं म्हणत असतो त्यावेळी काय असतं की त्या सिस्टम मध्ये कोणकोणते नंबर ऑफ कॉम्पोनंट्स आहेत, किती नंबर ऑफ कॉम्पोनंट्स आहेत, ते कोणकोणत्या एरियामध्ये बसवलेले आहेत. तर ह्याचं सगळं जे एक आपण स्कीमॅटिक रिप्रेझेंट करत असतो, स्कीमॅटिक अरेंजमेंट रिप्रेझेंट करत असतो, त्याला आपण काय म्हणत असतो, इट इज नोन ॲज द लेआउट. मग आपण त्याला डिफाईन करू शकतो, इट इज अन स्कीमॅटिक अरेंजमेंट ऑफ ऑल पार्ट्स ऑर ऑल एरियाज इन द सिस्टम. तर बघा त्याचे डेफिनेशन जर बघायला गेले तर कसं येणार आहे, इट इज अन स्कीमॅटिक अरेंजमेंट ऑफ ऑल पार्ट्स ऑर एरिया इन द सिस्टम. म्हणजे त्या सिस्टम मध्ये असणारे सगळे जे काय पार्ट्स असतील, कॉम्पोनंट्स असतील, एरियाज छोटे छोटे असतील, तर त्याचं स्कीमॅटिक रिप्रेझेंटेशन आपण जे करत असतो त्याला आपण लेआउट म्हणत असतो. जनरली आता समजा आपण आपल्या वर्कशॉपमध्ये गेलो आणि आपल्याला सांगितले की आपल्या वर्कशॉपचा लेआउट काढायचा, तर आपण काय करत असतो की त्या वर्कशॉपमध्ये किती नंबर ऑफ मशीन्स आहेत, त्या मशीन्स कुठं कुठं बसवलेल्या आहेत, त्याचा आपण एक जनरल टॉप व्ह्यू आपण काढत असतो, तर त्याला आपण काय म्हणत असतो, लेआउट. मग हा एक जनरल डेफिनेशन झाली. मग तीच डेफिनेशन सेम आपण कुठं इम्प्लिमेंट करणार आहोत, ऑटोमोबाईल लेआउटच्या बाबतीत. मग ऑटोमोबाईल लेआउट ज्यावेळी आपण म्हणत असतो त्यावेळी काय असणार आहे की ऑटोमोबाईल मध्ये जे काय कॉम्पोनंट्स आहेत, आपण मेजर कॉम्पोनंट्स बघितले, ते कॉम्पोनंट्स कशा पद्धतीनं कुठं कुठं इन्स्टॉल केलेले आहेत त्याप्रमाणे ऑटोमोबाईल लेआउट हे असणार आहे. तर ऑटोमोबाईल लेआउटला ज्यावेळी आपण डिफाईन करत असतो त्यामध्ये बेसिकली दोन महत्वाचे जे काही कॉम्पोनंट्स आहेत त्याच्यावरती वेगवेगळे व्हेकलचे लेआउट्स बनत असतात. तर सगळ्यात महत्वाचा कॉम्पोनंट आहे तुमचा इंजिन. इंजिन कुठे इन्स्टॉल केलेला आहे आणि त्याच्या रिस्पेक्टिव्ह तिथून आलेली इंजिनची पॉवर कोणत्या एक्सेलला दिलेला आहे. दोन एक्सेल असणार आहेत, एक फ्रंट एक्सेल असणार आहे आणि रिअर एक्सेल असणार आहे. तर दिलेली पॉवर, इंजिनकडनं आलेली पॉवर आपण कोणत्या एक्सेलला देत असतो त्याच्यानुसार व्हेकलचे वेगवेगळे लेआउट होत असतात. तर त्याच्यामध्ये बघा मग आपण कसं डिफाईन करणार आहोत, द लेआउट ऑफ एन ऑटोमोबाईल. द लेआउट ऑफ एन ऑटोमोबाईल इज डिफाईन्ड बाय, कसं आपण डिफाईन करणार आहे, डिफाईन्ड बाय लोकेशन ऑफ इंजिन. ठीक आहे, इंजिनचं लोकेशन कुठं आहे, अँड ड्रायव्हिंग व्हील्स. ड्रायव्हिंग व्हील्स कुठे आहेत, म्हणजे फ्रंट एक्सेलला पॉवर दिली आहे का रिअर एक्सेलला पॉवर दिली आहे, याच्यावरून आपण वेगवेगळ्या इंजिनचे लेआउट बघणार आहोत. जर जनरल आपण एक जर लेआउट बघायला गेला, इन जनरल जर बघायला गेला तर बघा अशा पद्धतीने काय असणार आहेत, सगळे कॉम्पोनंट्स एकत्र असणार आहेत. हा एक जनरल लेआउट आपण बघतोय. त्याच्यामध्ये बघा ही तुमची फ्रंट साइड आहे, दिस इज युअर फ्रंट साइड आणि दिस इज युअर बॅक साइड. तर ही ह्या ऑटोमोबाईलची फ्रंट आणि बॅक साइड आहे. तर आपण एक एक कॉम्पोनंट्स बघत येऊया. तर बघा फ्रंट साइड कोण आला तर आपल्याला काय असणार आहे, सगळ्यात पहिला रेडिएटर असणार आहे. त्याच्यानंतर काय आहे, रेडिएटर फॅन आहे. त्याच्यानंतर काय आहे, इंजिन आहे. ठीक आहे, इंजिनच्या नंतर मग जर बघायला गेलं तर तुमचं फ्लायव्हील येईल, फ्लायव्हील नंतर क्लच असेल, क्लच नंतर गिअर बॉक्स, गिअर बॉक्स नंतर तुमचं प्रोपेलर शाफ्ट असणार आहे पूर्ण ही असेंब्ली. प्रोपेलर शाफ्ट मध्ये पहिल्यांदा युनिव्हर्सल जॉईंट येईल, युनिव्हर्सल जॉईंट नंतर स्लिपिंग जॉईंट, स्लायडिंग जॉईंट्स येतील, स्लायडिंग जॉईंट्स नंतर परत युनिव्हर्सल जॉईंट असेल, त्याच्यानंतर तुमचा हा डिफरन्शियलचा पार्ट असेल. ठीक आहे, तर हे सगळे कॉम्पोनंट्स याच्यामध्ये येणार आहेत. त्याचबरोबर मग सायलेन्सर सिस्टम असणार आहे, स्टिअरिंग सिस्टम असणार आहे, फ्युएल टँक असणार आहे, तुमचे सस्पेन्शन सिस्टीमचे लिप स्प्रिंग असणार आहे. तर हे सगळे वेगवेगळे कॉम्पोनंट्स आहेत. तर याच्यामध्ये बघा जर बेसिकली एक एक कॉम्पोनंटचा आपण जर शॉर्ट मध्ये रिव्ह्यू बघायला गेलं तर काय असणार आहे, तर रेडिएटर आणि रेडिएटर फॅन या दोघांचं फंक्शन काय असणार आहे, इंजिन जे काय वर्क होत असताना काय होत असतं, हीट होत असतं, तर त्याचं टेम्परेचर मेंटेन करायचं काम कोण करत असतं, कुलिंग सिस्टम करत असतं. तर ते कुलिंग सिस्टमसाठी जर आपण त्याच्यामध्ये वॉटर असेल तर त्या वॉटरला परत कूल करायचं काम कोण करणार आहे,
रेडिएटर करणार आहे. रेडिएटर काय करेल, ऍटमॉस्फिअर मधली एअर ड्रॅग करेल विथ द हेल्प ऑफ दिस रेडिएटर फॅन, आणि तुमचं जे काय कुलिंग मीडियम तुम्ही वापरलेलं आहे इंजिन कूल करण्यासाठी, त्याला कूल करायचं काम कोण करणार आहे, रेडिएटर करणार आहे. त्याच्यानंतर इंजिनचं जे फंक्शन आहे, तर जी काय मोटिव्ह पॉवर आहे, ऑटोमोबाईल तुमचं प्रोपेल व्हायला मोटिव्ह पॉवर जी लागणार आहे ती तुमचं इंजिन देणार आहे. त्याच्यानंतर हा तुमचा फ्रंट ऍक्सेल झाला, फ्रंट ऍक्सेल. त्यानंतर पुढे आपण क्लच कडे आलो. क्लचचं फंक्शन काय असणार आहे, तुमची जे काय ट्रान्समिशन सिस्टीम आहे ती एंगेज आणि डिसएंगेज करायचं काम कोण करणार आहे, क्लच करणार आहे. क्लच हा ऑलवेज एंगेज पोझिशन मध्ये असतो. ज्यावेळी आपल्याला गिअर शिफ्ट करायचा असतो त्यावेळी आपण पेडल प्रेस करून क्लच डिसएंगेज करत असतो आणि आपला जो काय गिअर आहे तो आपण शिफ्ट करत असतो. तर तुमची जी काही ट्रान्समिशन सिस्टीम आहे, ड्राईव्ह लाईन आहे, त्याला एंगेज आणि डिसएंगेज करायचं काम क्लच करणार आहे. त्यानंतर आपण आलो गिअर बॉक्सकडे. गिअर बॉक्सकडे आलं तर इंजिनचा जो काही शाफ्ट आहे, इंजिन पासून जो आलेला आउटपुट शाफ्ट आहे तो एका कॉन्स्टंट स्पीडनं फिरत असणार आहे. पण आपल्याला लागणारा जो काय टॉर्क आहे तो वेगवेगळ्या प्रमाणात आहे. म्हणजे ऍट द स्टार्टिंग आपल्याला जास्त टॉर्क लागणार आहे आणि ज्यावेळी आपली व्हेकल मोशन मध्ये येणार आहे त्यावेळी आपल्याला कमी टॉर्क, त्यावेळी आपल्याला स्पीड वाढवणं हे आपलं टार्गेट असणार आहे. तर वेगवेगळे टॉर्कचे जे काही व्हेरिएशन आहे, वेगवेगळे टॉर्कचं व्हेरिएशन द्यायचं काम कोण करणार आहे, गिअर बॉक्स करणार आहे. त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचा पॉईंट गिअर बॉक्स असणार आहे की न्यूट्रल पोझिशन देखील आपल्याला गिअर बॉक्स देणार आहे. आणि त्याचबद्दल बरोबर रिव्हर्स गिअर, रिव्हर्स जी काही ऑटोमोबाईलची डायरेक्शन आहे तर रिव्हर्स मध्ये जाण्यासाठी देखील आपल्याला आपला गिअर बॉक्स मदत करणार आहे. तर हे गिअर बॉक्सच्या बाबतीत झालं. नंतर गिअर बॉक्स कडून आलेली जी काही पॉवर आहे, गिअर बॉक्स कडून आलेली पॉवर आहे ती तुमच्या डिफरन्शियल पर्यंत पोहोचवण्याचं जे काम करत असतो, तो जो काही शाफ्ट असतो त्याला आपण प्रोपेलर शाफ्ट म्हणत असतो. प्रोपेलर शाफ्टला आपण काय म्हणतो, प्रोपेलर शाफ्ट मध्ये मग 3 कॉम्पोनंट असणार आहेत. तर प्रोपेलर शाफ्ट मध्ये मग युनिव्हर्सल जॉईंट असेल, इथे एक युनिव्हर्सल जॉईंट, दुसरा युनिव्हर्सल जॉईंट आणि नंतर स्लाइडिंग जॉईंट्स असणार आहे. तर युनिव्हर्सल जॉईंटचं फंक्शन काय असणार आहे, ज्यावेळी व्हेकलची तुमची अप अँड डाऊन मोशन होत असते तर अप अँड डाऊन मोशनला ऍडजस्ट करायचं काम जे कोण करणार आहे तर ते युनिव्हर्सल जॉईंट करणार आहे. आणि स्लाइडिंग जॉईंटचं काय असणार आहे, प्रोपेलर शाफ्टची जी काय लेंथ आहे तर प्रोपेलर शाफ्टच्या लेंथला ऍडजस्टमेंट करायचं काम कोण करणार आहे, स्लाइडिंग जॉईंट करणार आहे. त्याचबरोबर पुढे आलं तर आपलं जे डिफरन्शियल आहे, डिफरन्शियलचं जे काय फंक्शन आहे ते आपण काय सांगितलं होतं की प्रोपेलर शाफ्ट कडून आलेली जी काय पॉवर असणार आहे ती डिफरन्शियलला कनेक्ट केलेली आहे, डिफरन्शियलच्या इनपुट शाफ्टला. तर तिकडून आलेली पॉवर याला इक्वली डिस्ट्रीब्यूट करायचं, इकडून आलेली पॉवर इक्वली डिस्ट्रीब्यूट करायचं काम कोण करणार आहे, डिफरन्शियल करणार आहे आणि तो तुमच्या दोन्ही व्हीलला देणार आहे. तर हे डिफरन्शियलचं काम झालं. आणि पूर्ण जर आपण हे सगळे कॉम्पोनंट्स बघितले तर याला आपण काय म्हणत असतो, इट इज नोन ॲज अ चॅसिस. आपण चॅसिसला कसं डिफाईन केलं होतं, जे आपले मेजर 6 कॉम्पोनंट्स आहेत त्या 6 कॉम्पोनंट्स पैकी पहिले जर 5 कॉम्पोनंट आपण एकत्र धरले तर त्याला आपण ऑटोमोबाईल चॅसिस म्हणत असतो. म्हणजे ऑटोमोबाईल चॅसिस मध्ये येणार कुठला पार्ट नाहीये, तुमची जी काय वरची बॉडी आहे ती तेवढी त्याच्यामध्ये येणार नाहीये. ते सोडून बाकीचे जर 5 कॉम्पोनंट असतील तर त्याला आपण ऑटोमोबाईल चॅसिस असं म्हणत असतो. ठीक आहे. तर हे जे जनरल आपण लेआउट आणि त्याचे कॉम्पोनंट्स याच्यामध्ये बघितलेले आहेत. तर पुढे आपण जर बघितलं तर आपण मेनली ऑटोमोबाईलचे लेआउट कशावरून क्लासिफाय करणार आहे असं बघितलं डेफिनेशन मध्ये, की तुमचं इंजिन इन्स्टॉल कुठं केली आहे आणि इन्स्टॉल केलेल्या इंजिन पासूनची जी काय पॉवर आहे तर तुम्ही कोणत्या ऍक्सेलला दिलेली आहे त्यानुसार तुमचं वेगवेगळे टाइप्स पडणार आहेत. तर आपण वेगवेगळ्या टाइप्स कडे जाऊया. टाइप्स ऑफ व्हेकल लेआउट डिपेंडिंग ऑन द व्हेकल ड्राईव्ह. टाइप्स ऑफ व्हेकल लेआउट डिपेंडिंग अपॉन द व्हेकल ड्राईव्ह. तर बघा, डिपेंडिंग अपॉन द लोकेशन ऑफ इंजिन, डिपेंडिंग अपॉन द लोकेशन ऑफ इंजिन अँड ड्रायव्हिंग व्हील्स द व्हेकल लेआउट इज क्लासिफाईड ॲज. तर त्याच्यामध्ये बघा 4 मेजर टाईप मध्ये त्याचं क्लासिफिकेशन होत असतं. तर 4 मेजर टाईपचे तुमचे लेआउट असणार आहेत. त्याच्यामध्ये पहिल्यांदा बघूया फ्रंट इंजिन रिअर व्हील ड्राईव्ह. बघा, प्रत्येक लेआउटचं जे काय नाव आहे त्याच्यामध्येच तुम्हाला दिसेल फ्रंट इंजिन रिअर व्हील ड्राईव्ह. सेकंड आहे फ्रंट इंजिन फ्रंट व्हील ड्राईव्ह. थर्ड आहे रिअर इंजिन रिअर व्हील ड्राईव्ह. आणि फोर्थ आहे ऑल व्हील ड्राईव्ह और 4 व्हील ड्राईव्ह. तर अशा पद्धतीने तुमचे हे 4 वेगवेगळे लेआउटचे टाईप असणार आहे. त्याच्यामध्ये पहिला आहे फ्रंट इंजिन रिअर व्हील ड्राईव्ह, फ्रंट इंजिन फ्रंट व्हील ड्राईव्ह, रिअर इंजिन रिअर व्हील ड्राईव्ह आणि चौथा आहे तो ऑल व्हील ड्राईव्ह और 4 व्हील ड्राईव्ह. तर आपण काय करूया, 1 बाय 1 एक एक लेआउट आपण स्टडी करत जाऊया. तर सगळ्यात पहिल्यांदा बघा तुमचा कोणता येईल, फ्रंट इंजिन रिअर व्हील ड्राईव्ह. तर याला शॉर्ट फॉर्म मध्ये बघा फ्रंट एफ इंजिन रिअर व्हील ड्राईव्ह. मग त्याच्यावरून याचं नाव कसं पडणार आहे,
फ्रंट इंजिन रिअर व्हील ड्राईव्ह. तर या शब्दामध्ये कसं दिले बघा, इंजिन इज लोकेटेड ऍट द फ्रंट, म्हणजे तुमचं इंजिन जे असणार आहे ते फ्रंटला लोकेट असणार आहे, आणि तुमची जी काय पॉवर आहे, पॉवर ही कुठल्या ऍक्सेलला दिलेली आहे, रिअर ऍक्सेलला, मागच्या ऍक्सेलला तुमची पॉवर दिलेली आहे, आणि त्यानुसार याचं नाव पडणार आहे फ्रंट इंजिन रिअर व्हील ड्राईव्ह. तर याचं एक्झाम्पल जर बघायला गेलं तर बघा अशा पद्धतीने असणार आहे. तर तुम्ही याच्यामध्ये बघू शकता, हे तुमचं ऑटोमोबाईलचा एक जनरल व्ह्यू दाखवलेला आहे, आणि तुमचं जे काही इंजिन आहे ते फ्रंटला इन्स्टॉल केलेलं आहे, फ्रंटला इन्स्टॉल केलेलं आहे, आणि तिथून तुमची जी काही पॉवर आहे ती कुठं ट्रान्समिट केली आहे, इट इज ट्रान्समिटेड टू द रिअर व्हील. जे येलो कलर मध्ये दाखवलेलं आहे ते काय आहे, तुमचं जे काय येलो कलर मध्ये दाखवलंय तो कलर इंडिकेट करतोय की तुमचं तो जो ऍक्सेल आहे तो लाईव्ह ऍक्सेल आहे, म्हणजेच ड्राईव्ह ऍक्सेल आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने त्याचं लोकेशन आहे. इंजिन इज ऍट फ्रंट साइड अँड पॉवर इज गिवन टू द रिअर साइड. तर हा तुमचा लेआउट झाला. जर 2D डायग्राम मध्ये जर आपल्याला बघायचं झालं तर आपण अशा पद्धतीने म्हणू शकतो की इंजिन इज लोकेटेड ऍट द फ्रंट ऍक्सेल. ठीक आहे, फ्रंट ऍक्सेल जो तुमचा आहे हा वाला फ्रंट ऍक्सेल असेल, त्या फ्रंट ऍक्सेलला तुम्ही काय केलंय, तुमचं इंजिन इन्स्टॉल केलेलं आहे. आणि त्याचबरोबर इंजिन कडून पुढे येणारे कॉम्पोनंट्स काय असतात, फ्लायव्हील असेल, क्लच असेल, मग गिअर बॉक्स, युनिव्हर्सल जॉईंट, स्लायडिंग जॉईंट, सेकंड युनिव्हर्सल जॉईंट, डिफरन्शियल, आणि तुमची जी काय पॉवर आहे ती रिअर व्हीलला दिलेली आहे. तर अशा पद्धतीने तुमचा हा लेआउट असणार आहे. तर तुम्हाला अशा पद्धतीचे डायग्राम परीक्षेमध्ये काढायचे आहे. जर तुम्हाला ह्याच्यावरती जर क्वेश्चन आला की एक्सप्लेन विथ नीट स्केच फ्रंट इंजिन रिअर व्हील ड्राईव्ह, तर अशा पद्धतीने तुम्हाला ती डायग्राम काढायची आहे. तर याच्यामध्ये जर अशा पद्धतीचं जर लेआउट असेल तर ह्याच्यामध्ये काय तुम्हाला ऍडव्हान्टेज भेटणार आहे ते आपल्याला बघायचे, की जर इंजिन फ्रंटला असेल आणि पॉवर जर रिअर व्हीलला दिली असेल तर प्रत्येक लेआउटचे बघा काही ना काहीतरी ऍडव्हान्टेज आहेत, काही डिसएडव्हान्टेज आहेत. तर आपल्याला काय करायचं आहे, 1 बाय 1 त्याचे ऍडव्हान्टेज आणि डिसएडव्हान्टेज आपल्याला स्टडी करायचे आहेत. तर ह्या लेआउटमध्ये समजलं तुम्हाला की इंजिन फ्रंटला असणार आहे आणि पॉवर त्याची रिअल ड्राईव्हला दिलेली असणार आहे. तर आपण काय करूया, 1 बाय 1 त्याचे ऍडव्हान्टेज बघत जाऊया. तर सगळ्यात पहिल्यांदा बघा, ह्याच्यामध्ये जर विचार करायला गेला तर जे मेजर आहे ते इंजिन 2 ऍक्सेल असणार आहेत तुमचे, हा फ्रंट झाला आणि हा रिअर झाला. ठीक आहे, दिस इज युअर फ्रंट ऍक्सेल अँड दिस इज युअर रिअर ऍक्सेल. तर याच्यामध्ये बघा काय असणार आहे, फ्रंट ऍक्सेलला तुमचं इंजिन आहे आणि बाकी सगळी ही जी काय असेंब्ली ती तुमची डिफरन्शियल वगैरे रिअर ऍक्सेलला आहे. त्यामुळं ह्या अशा लेआउटच्या बाबतीत जे तुमचं वेटचं डिस्ट्रीब्युशन आहे, वेटचं डिस्ट्रीब्युशन आहे ते काय असणार आहे, वेट डिस्ट्रीब्युशन हे प्रॉपर असणार आहे, म्हणजे बॅलन्स्ड असणार आहे फ्रंट ऍक्सेल वरती देखील आणि रिअर ऍक्सेल वरती देखील. मग आपण याला कसं म्हणू शकतो, फर्स्ट ऍडव्हान्टेज, बॅलन्स वेट डिस्ट्रीब्युशन बिटवीन फ्रंट अँड रिअर व्हील. ठीक आहे, बॅलन्स वेट डिस्ट्रीब्युशन बिटवीन फ्रंट अँड रिअर व्हील आपण याला म्हणू शकतो. ठीक आहे, तर हा एक पहिला मुद्दा झाला. दुसरा पॉईंट जर बघायला गेला तर कन्स्ट्रक्शनच्या बाबतीत जर बघायला गेलं तर आपण काय केलं, थोडा पार्ट जो आहे तो पुढच्या ऍक्सेल ला दिलाय, थोडा पार्ट आहे तो मागच्या ऍक्सेलला दिलाय. त्याच्यामुळं इन जनरल ह्याचं जे काय कन्स्ट्रक्शन असणार आहे ते काय असणार आहे, सिंपल असणार आहे. तो बघायला गेला तर आपण काय म्हणू शकतो, कन्स्ट्रक्शन इज अ सिंपल. ठीक आहे, हा झाला दुसरा पॉईंट. आता बघा की इंजिन आपण पुढे इन्स्टॉल केल्यामुळं मागचा जो काही स्पेस आहे तो आपण काय करू शकतो, मागं लगेज ठेवण्यासाठी, आपलं जे काही साहित्य आहे ते ठेवण्यासाठी आपण त्याला युटिलाइज करू शकतो. मग आपण असं म्हणू शकतो की लार्ज लगेज स्पेसेस अवेलेबल ऍट द बॅक शीट. जो मागचा साइड आहे त्याच्यामध्ये आपल्याला लगेज साठी जास्त स्पेस भेटणार आहे. लार्ज लगेज स्पेसेस अवेलेबल ऍट द बॅक शीट. तर हे ज्यावरती झालं. आता जर आपण बघितलं की इंजिन पुढच्या साईडला आहे तर तिथं फक्त जे ऍक्सेल जो लाईव्ह आहे त्यातला कुठला, ह्यामध्ये ऍक्सेल लाईव्ह कुठला असणार आहे, तुमचा रिअर ऍक्सेल हा लाईव्ह असणार आहे. मग ज्यावेळी आपण स्टेअरिंग असेंब्ली त्याची जी काय मेकॅनिझमचा विचार केला तर ते आपण फ्रंट व्हीलला दिलेलं असणार आहे. त्यामुळं फ्रंट व्हीलकडं लाईव्ह ऍक्सेल मागचा आहे, रिअर साईडचा आहे, त्यामुळे फ्रंट ऍक्सेलला इतका जास्त लोड नसणार आहे. त्यामुळे तुमचं जे काही स्टेअरिंग मेकॅनिझम आहे, स्टेअरिंग सिस्टम आहे, ही काय असणार आहे, सिंपल असणार आहे. स्टेअरिंगची मुवमेंट जी काय असणार आहे तुमची सिंपल असणार आहे. तर आपण म्हणू शकतो स्टेअरिंग मुवमेंट इज अ इझी आपण म्हणू शकतो. जर नेक्स्ट पॉईंट बघायला गेला तर बघा, इंजिन तुमचं फ्रंटला इन्स्टॉल आहे. फ्रंटला इन्स्टॉल असल्यामुळे काय होणार आहे, नॅचरल जी काय एअर येणार आहे त्याच्या मदतीने आपण काय करू शकतो, इंजिनचं जे कुलिंग आहे ते आपण प्रॉपर इफेक्टिव्हली मेंटेन करू शकतो. कारण इंजिन फ्रंटला असल्यामुळं आपल्याला जे काही नॅचरल येणार आहे त्याच्यामुळं एअर येणार आहे, त्याच्यामुळे आपण प्रॉपर त्याचं कुलिंग मेंटेन करू शकतो. तर त्याला आपण म्हणू शकतो बघा, इंजिन कुलिंग सिस्टम बिकम्स इझियर. फुल बेनिफिट ऑफ नॅचरल एअर
स्ट्रीम इज टेकन, नॅचरल एअरचा जो काही स्ट्रीम येणार आहे, नॅचरल एअरचा जो काही स्ट्रीम येणार आहे त्याचा आपण फुल बेनिफिट करून आपल्या इंजिनची कुलिंग सिस्टम आपण इफेक्टिव्हली चांगल्या पद्धतीने मेंटेन करू शकणार आहोत. तर नेक्स्ट पॉइंट बघायला गेलं तर बघा, इंजिन आपलं फ्रंट साईडला असल्यामुळं इन केस ऑफ ऍक्सिडेंट्स, ठीक आहे, ऍक्सिडेंट समजा इन केस होऊ नये, पण इन केस जर तशा पद्धतीने काही जर वेळ आली तर इंजिन फ्रंटला असल्यामुळं पहिला जो इम्पॅक्ट येणार आहे तो कुठे येणार आहे, इंजिनवरती येणार आहे आणि त्याच्यानंतर मग मागं ड्रायव्हरकडे येणार आहे. तर आपल्याला इंजिन फ्रंटला असल्यामुळे एक फायदा काय होऊ शकतो की आपल्याला थोडंसं प्रोटेक्शन होऊ शकतं इंजिन पुढे असल्यामुळे. मग आपण याला काय म्हणू शकतो, इट प्रोव्हाइड्स ड्रायव्हर प्रोटेक्शन इन केस ऑफ ऍक्सिडेंट, प्रोव्हाइड्स ड्रायव्हर प्रोटेक्शन इन केस ऑफ द ऍक्सिडेंट. तर आपण ह्या बाबतीत असं म्हणू शकतो. हे वेरियस त्याचे ऍडव्हान्टेज झाले. इंजिन फ्रंट साईडला आहे आणि तुमची पॉवर रिअर साईडला दिलेली आहे, ज्याला आपण फ्रंट इंजिन रिअर व्हील ड्राईव्ह म्हणत असतो. तर हे जे आपण वेगवेगळे हे ऍडव्हान्टेज बघितले. तर त्याचे जर डिसएडव्हान्टेज बघायला गेलं तर आपल्याला बघा काय काय असणार आहे डिसएडव्हान्टेजच्या बाबतीत. तर आपलं इंजिन हे जे आहे ते फ्रंट साईडला बसवलेलं आहे आणि पॉवर जी दिली आहे ती रिअर साईडला बसवलेलं आहे. त्यामुळे आपल्याला काय करायला पाहिजे, फ्रंट ऍक्सेल कडून रिअर ऍक्सेल कडे आपल्याला काय करायला असणार आहे, ही पूर्ण पॉवर इथून इथपर्यंत ट्रान्समिट करत आणावी लागणार आहे. ठीक आहे, ट्रान्समिट करत आणावी लागणार आहे. त्याच्यामुळे मग ह्या ट्रान्समिशनसाठी आपल्याला काय लागणार आहे, अशा पद्धतीचा तुमचा प्रोपेलर शाफ्ट लागणार आहे. मग ह्याला आपण काय म्हणू शकतो की तुमच्या व्हेकलमध्ये लॉंग प्रोपेलर शाफ्ट असणार आहे आणि लॉंग प्रोपेलर शाफ्ट मुळे तुमच्या जे काय व्हेकलची जी काय हाईट आहे ती तुम्हाला काय ठेवायला लागणार आहे, थोडीशी जास्त ठेवायला लागणार आहे. तर मग आपण पहिले डिसएडव्हान्टेज बघू शकतो, प्रोपेलर शाफ्ट इज रिक्वायर्ड. तर आपल्याला लॉंग प्रोपेलर शाफ्ट इज रिक्वायर्ड, सो द हाईट ऑफ चॅसिस इज हाय. तर चॅसिसची जी काय हाईट आहे ती आपल्याला काय ठेवायला लागेल, जास्त ठेवायला लागणार आहे. मग चॅसिसची हाईट जर जास्त ठेवायला लागत असेल तर तुमचा ग्राउंड क्लिअरन्स काय होणार आहे, जास्त ठेवायला लागणार आहे. सो आपण म्हणू शकतो की ग्राउंड क्लिअरन्स इज मोर. तर याच्यामध्ये काय म्हणू शकतो, ग्राउंड क्लिअरन्स आपल्याला जास्त ठेवायला लागणार आहे. तर ग्राउंड क्लिअरन्स जर स्टेबिलिटीच्या बाबतीत बघितलं तर ग्राउंड क्लिअरन्स कमी असलेला चांगला, स्टेबिलिटीच्या बाबतीत बघितलं तर ग्राउंड क्लिअरन्स कमी असणार आहे. पण आपण आपल्याला या केसमध्ये काय करावं लागणार आहे, ग्राउंड क्लिअरन्स जास्त ठेवायला लागणार आहे. तर हे झालं दुसरं डिसएडव्हान्टेज. आता बघा, इंजिन समोर असल्यामुळं त्याचे जे काय इंजिन्स मध्ये जे वर्किंग होत असताना त्याची जी काही हीट असेल किंवा जे काय फ्युम्स येत असतील, ठीक आहे, त्याच्यामध्ये जो काही एक असा वेगळा प्रकारचा वास येत असतो, तर तो काय होणार आहे, इंजिन फ्रंटला असल्यामुळं जे काय पॅसेंजर असतील, ड्रायव्हरला असतील, त्याला तो थोडंसं त्रासदायक होणार आहे. तर आपण काय म्हणू शकतो, त्याचे इंजिनचे व्हायब्रेशन्स असतील हे काय म्हणणार आहे किंवा त्याच्यापासून येणारी हीट असणार आहे ते आपल्याला काय होणार आहे, त्रासदायक होणार आहे. तर इंजिन व्हायब्रेशन अँड हीट बिकम्स हेडॅक टू द ड्रायव्हर. ठीक आहे, तर हे आपण म्हणू शकतो की इंजिनचे व्हायब्रेशन अँड हीट ऑफ द इंजिन इट बिकम्स हेडॅक टू द ड्रायव्हर अँड अदर पॅसेंजर. हे त्याचं डिसएडव्हान्टेज झालं. त्याच्यानंतर आपण चौथं बघू शकतो की बघा, इंजिन आपलं फ्रंट साईडला आहे. ठीक आहे, इंजिन आपलं फ्रंट साईडला आहे आणि फ्रंट साईड पासून काय असणार आहे, तुमची जी काही सायलेन्सर सिस्टीम आहे, ठीक आहे, सायलेन्सर जी काही सिस्टीम आहे तो तुम्हाला काय करावं लागेल, मागं त्याच्यामधून घ्यावं लागणार आहे, पूर्ण अशा पद्धतीनं मागं घ्यावी लागणार आहे. तर ह्यासाठी आपल्याला काय म्हणावं लागेल की लॉंग सायलेन्सर अँड एक्झॉस्ट सिस्टम आर रिक्वायर्ड. ठीक आहे, तर ते जे काही एक्झॉस्ट होणारे गॅसेस असतील आपल्याला ऍटमॉस्फिअर मध्ये सोडायचा आहे, जो आपला लास्ट स्ट्रोक असतो तुमच्या इंजिन मधला, जो एक्झॉस्ट स्ट्रोक असतो, तर त्यातून जो काय बाहेर आपण ऍटमॉस्फिअर मध्ये टाकणार आहे, तर त्यासाठी आपल्याला सायलेन्सर जो काय तो लॉंग करावा लागणार आहे. तर आपण म्हणू शकतो की लॉंग सायलेन्सर अँड एक्झॉस्ट सिस्टम इज रिक्वायर्ड. तर अशा केससाठी आपल्याला लॉंग सायलेन्सर आणि एक्झॉस्ट सिस्टम लागणार आहे. तर हे झालं डिसएडव्हान्टेजेस आपल्या पहिल्या लेआउटच्या बाबतीत. तर याची जर एक्झाम्पल बघायला गेलं तर आपण ऍप्लिकेशन ओरिएंटेड पण बघत जाणार आहे. तर कार्स विथ अ फ्रंट इंजिन रिअर व्हील ड्राईव्ह, तर एक्झाम्पल बघायला गेलं तर काय असणार आहे बघा, इंजिन इज लोकेटेड ऍट द फ्रंट अँड युअर पॉवर इज गोइंग टू द रिअर व्हील्स. तर हे झालं रिअर व्हील ड्राईव्ह. तर ह्याच्यामध्ये महिंद्रा बोलेरो, टोयोटा इनोवा क्रिस्टा, दीज आर द टू एक्झाम्पल्स ऑफ युअर फ्रंट इंजिन रिअर व्हील ड्राईव्ह. हे सोडून भरपूर आहेत, पण आपण एक दोन एक्झाम्पल बघत जाऊया त्या सायमल्टेनियसली. तर हे तुमचं झालं पहिल्या लेआउटच्या बाबतीत. तर पहिल्या लेआउटमध्ये आपण काय बघितलं, फ्रंट इंजिन रिअर व्हील ड्राईव्ह. ठीक आहे, फ्रंट इंजिन रिअर व्हील ड्राईव्ह. आता आपण सेकंड कडे येणार आहे, फ्रंट इंजिन फ्रंट व्हील ड्राईव्ह. बघा, तर याच्या शब्दामध्ये असं आहे, फ्रंट इंजिन फ्रंट व्हील ड्राईव्ह. इंजिनचं लोकेशन कुठं असणार आहे, फ्रंटला असणार आहे आणि तुमचं जे काय आहे इंजिनचं लोकेशन फ्रंटला झालं तर पॉवर पण कुठल्या दिलेली असणार आहे, फ्रंट व्हील ड्राईव्हलाच पॉवर दिलेली असणार आहे. म्हणून आपण काय म्हणणार आहे, फ्रंट इंजिन फ्रंट व्हील ड्राईव्ह. इंजिन इज लोकेटेड ऍट फ्रंट एक्सेल ऍज वेल ऍज द पॉवर इज ऑल्सो गिवन टू द फ्रंट एक्सेल. तर ह्या पद्धतीने आपण याला म्हणणार आहोत. जर
एक्झाम्पल म्हणून या स्केचमध्ये तुम्ही बघू शकता की ह्या केसमध्ये काय आहे, इंजिन जे आहे, इंजिन पण आहे ते कुठं आहे, फ्रंटलाच आहे आणि तुमची जी काय पॉवर आहे ती देखील काय केलेली आहे, फ्रंट ऍक्सेललाच दिलेली असणार आहे. तर ह्यामध्ये तुमचा लाईव्ह ऍक्सेल कुठला होणार आहे, लाईव्ह ऍक्सेल इज युअर फ्रंट ऍक्सेल. ठीक आहे. तर जर 2D डायग्रामच्या बाबतीत जर तुम्हाला बघायला गेलं तर याच्यामध्ये तुम्हाला बघू शकता की ही तुमची फ्रंट साइड आहे, दिस इज युअर फ्रंट साइड ऑफ द व्हेकल अँड दिस इज अ रिअर साइड ऑफ द व्हेकल. याच्यामध्ये आपण काय केलंय, इंजिन फ्रंटला इन्स्टॉल केलंय, त्याचबरोबर इंजिनकडनं आलेली पॉवर देखील आपण फ्रंट ऍक्सेललाच दिलेली आहे. तर बघा इथे दिसेल तुम्हाला, दिस इज अ इंजिन. ठीक आहे. बाकीचा तुमचा कुलिंगचा रेडिएटरचा इथे आहे. त्यानंतर पुढं डिफरन्शियल देखील पुढंच आहे, क्लच, गिअर बॉक्स. तर तुम्ही काय करणार आहात की इंजिनला फ्रंटला बसवलंय आणि पॉवर देखील फ्रंटला दिलेली आहे. तर याला म्हणायचं फ्रंट इंजिन, फ्रंट व्हील ड्राईव्ह. ठीक आहे. तर अशा पद्धतीच्या लेआउटमध्ये मग आपल्याला काही ऍडव्हान्टेज असणार आहेत. जे पहिल्या लेआउटमध्ये बघा, पहिल्या लेआउटमध्ये आपल्याला काय लागत होतं की इंजिन रिअर साइडला असल्यामुळे काय असायचं की त्याचे डिसएडव्हान्टेज जे होते की आपल्याला तुमची जी काय प्रोपेलर शाफ्ट होता, लॉंग प्रोपेलर शाफ्ट आपल्याला लागत होता, तो आता ह्या केसमध्ये लागणार नाही. त्याचबरोबर एक्झॉस्ट सिस्टम आपल्याला लांब करायला लागत होती. ठीक आहे. तर असे वेगवेगळे काय होते ते त्याचे डिसएडव्हान्टेज होते. तर आपण बघूया वन बाय वन ऍडव्हान्टेजेस ऑफ फ्रंट इंजिन, फ्रंट व्हील ड्राईव्ह. तर बघूया, फर्स्ट बघायला गेलं तर काय होईल, तर तुमचं जे काय वेट आहे, जी काय ग्रीप आहे ती तुमची काय येणार आहे, चांगली येणार आहे. कशामुळे चांगली येणार आहे, तर अशा पद्धतीचं डिस्ट्रीब्युशन असल्यामुळं तुम्हाला इंजिनचा जो काय ग्रीप आहे ती तुम्हाला चांगली मिळणार आहे. तर आपण काय म्हणू शकतो, गुड ग्रीप विथ रोड सरफेस ड्यू टू इंजिन ऍट फ्रंट. इंजिन फ्रंटला असल्यामुळं तुमची जी काय ग्रीप आहे ती कशी मिळणार आहे, तुम्हाला चांगली मिळणार आहे. हे तुमचं पहिलं ऍडव्हान्टेज झालं. दुसरं, आता बघा इंजिन देखील आपण पुढेच इन्स्टॉल केलंय आणि तुमचं पॉवर देखील आपण फ्रंट ऍक्सेलला दिलंय. त्याच्यामुळे याच्यामध्ये प्रोपेलर शाफ्ट आपल्याला लागणार का, इथं प्रोपेलर शाफ्ट काय होतोय तुमचा इलिमिनेट होतोय, प्रोपेलर शाफ्ट तुम्हाला लागत नाही. मग प्रोपेलर शाफ्ट न लागल्यामुळे तुम्ही काय करू शकता, चॅसिसची जी काय हाईट आहे ती कमी करू शकता आणि चॅसिसची हाईट कमी झाल्यामुळे तुमचा काय होईल, ग्राउंड क्लिअरन्स जो काय आहे तो तुमचा कमी होणार आहे. म्हणजे काय म्हणू शकतो बघा, प्रोपेलर शाफ्ट वॉज इलिमिनेटेड, प्रोपेलर शाफ्ट आपल्याला लागणार नाहीये, सो दॅट चॅसिस हाईट इज रिड्युस्ड. चॅसिस हाईट आपण रिड्यूस करू शकतो आणि त्याच्यामुळे आपला ग्राउंड क्लिअरन्स आहे तो देखील काय होऊ शकतो, कमी होऊ शकतो. ठीक आहे. तर हे झालं. परत त्याचे जे काय ऍडव्हान्टेज आहेत की इंजिन फ्रंटला असल्यामुळे तुम्हाला काय फायदा होणार आहे, तुमचं कूलिंग सिस्टम हे इफेक्टिव्ह होणार आहे. ते हे ह्या लेआउटमध्ये देखील आपल्याला मिळणार आहे, बेटर इंजिन कुलिंग. आपण नॅचरल एअर स्ट्रीमचा वापर करून आपलं जे काही इंजिन आहे त्याला आपण काय करू शकतो, बेटर इंजिन कुलिंग करू शकतो. आता ह्याचे जे काही कॉम्पोनंट्स बघायला गेले तर तुमची जी काही ट्रान्समिशन सिस्टीम आहे बघा, इंजिन देखील फ्रंटलाच आहे, ट्रान्समिशन सगळी सिस्टम तुमची फ्रंटलाच आहे, पॉवर देखील तुम्ही फ्रंटलाच दिली आहे. त्याच्यामुळं ओव्हरऑल जर ट्रान्समिशन सिस्टीमचा जर विचार करायला गेला तर तुमची सिस्टीम कशी होणार आहे, कॉम्पॅक्ट होणार आहे. तर आपण याला म्हणू शकतो की इट हॅज कॉम्पॅक्ट ट्रान्समिशन सिस्टम. म्हणजे कॉम्पॅक्ट ट्रान्समिशन सिस्टम ह्याला असणार आहे, ट्रान्समिशन सिस्टम इज कॉम्पॅक्ट. हा झाला तुमचा चौथा पॉईंट. जर पुढचा पॉईंट बघायला गेलं तर इंजिन फ्रंटला असल्यामुळे जसं आपण मागे डिस्कस केलं की ऍक्सिडेंटलच्या बाबतीत तर तुम्हाला प्रोटेक्शन मिळणार आहे इंजिन फ्रंटला असल्यामुळे, कारण जो काही इम्पॅक्ट येणार आहे तो पहिल्यांदा काय येणार आहे, तुमच्या इंजिनवरती येणार आहे आणि नंतर तो मागं पास होणार आहे. तर पहिला इम्पॅक्ट इंजिन असल्यामुळे तुम्हाला काय मिळणार आहे, प्रोटेक्शन मिळणार आहे. तर इट प्रोव्हाइड प्रोटेक्शन टू ड्रायव्हर अँड अदर पॅसेंजर इन केस ऑफ द ऍक्सिडेंट्स. आपण त्या बाबतीत थोडंसं सेफ होऊ शकतो. तर हे झालं तुमच्या ऍडव्हान्टेज बाबतीत फ्रंट इंजिन, फ्रंट व्हील ड्राईव्ह. तर आता आपण डिसएडव्हान्टेज कडे जाऊया. डिसएडव्हान्टेजच्या बाबतीत जर बघायला गेलं तर याच्यामध्ये जसं आपण म्हणलो की इंजिन देखील फ्रंटलाच आहे, पॉवर देखील फ्रंटलाच दिलेली आहे, ट्रान्समिशन सिस्टम सगळी आपण कॉम्पॅक्ट केली. तर कॉम्पॅक्ट सगळं केल्यामुळं आपलं जे कन्स्ट्रक्शन आहे ते काय झालं, कॉम्प्लिकेटेड झालं. कन्स्ट्रक्शन कॉम्प्लिकेटेड झालं. पण त्याचबरोबर आपण जी काय आपली स्टेअरिंगची मुवमेंट देणार आहे, ड्रायव्हिंग व्हील आपण फ्रंटलाच ठेवलेत, त्याचबरोबर स्टेअरिंगचे जे काही मोशन असणार ती देखील आपण फ्रंट व्हीललाच दिलेत. मग हे सगळं एकत्रित आलं, इंजिन देखील फ्रंटला आहे, पॉवर देखील पुढच्या याला दिलेली आहे, स्टेअरिंग मेकॅनिझम देखील फ्रंट व्हीलला कनेक्ट केलाय. तर ह्या सगळ्यामुळे आपण काय म्हणू शकतो की अशा पद्धतीच्या लेआउटमध्ये कन्स्ट्रक्शन काय असणार आहे, थोडंसं कॉम्प्लिकेटेड असणार आहे. तर आपण म्हणू शकतो बघा, कन्स्ट्रक्शन इज अ कॉम्प्लिकेटेड ऍज द ड्रायव्हिंग व्हील्स आर ऑल्सो स्टेअरिंग व्हील्स. ड्रायव्हिंग व्हील्स म्हणजे पॉवर दिल्यामुळे ते ड्रायव्हिंग व्हील्स झाले. ड्रायव्हिंग व्हील्स तेच आहेत जे स्टेअरिंग व्हील्स आहेत. त्याच्यामुळे आपण काय म्हणणार आहे, कन्स्ट्रक्शन त्याचं कॉम्प्लिकेटेड आहे. त्याचं काय झालं, पहिलं डिसएडव्हान्टेज झालं. आता याच्यामध्ये काय असणार आहे बघा, की बऱ्याचशा वेळा ज्यावेळी तुम्हाला हिल एरिया ट्रॅव्हल करायला लागणार आहे तर तुम्हाला काय लागणार आहे, मोर
ट्रॅक्टिव्ह एफर्ट्स, ट्रॅक्शन जे आपण म्हणतो, ट्रॅक्शन याचा अर्थ काय होतो, एखादी वस्तू ओढायला लागणारी जी काय आपल्याला ताकद लागते त्याला आपण ट्रॅक्शन असं म्हणत असतो. ठीक आहे, तर ट्रॅक्शन फोर्स तर तुम्हाला काय लागणार आहे, हिल एरियामध्ये जास्त द्यावा लागणार आहे. तर हे त्याचं सेकंड डिसएडव्हान्टेज होऊ शकतं, मोर ट्रॅक्टिव्ह एफर्ट रिक्वायर्ड ऍट हिल क्लाइम्बिंग. जर तुम्हाला एखाद्या स्लोप वरती वर चढून जायचं असेल हिल एरियामध्ये, हिल क्लाइम्बिंग मध्ये, तर तुम्हाला ट्रॅक्टिव्ह फोर्स हा जास्त प्रमाणामध्ये द्यावा लागणार आहे. आणि तेच बरोबर त्याचा नेक्स्ट डिसएडव्हान्टेज येणार आहे की इंजिन ज्यावेळी आपण फ्रंटला इन्स्टॉल करत असतो त्याच्यामुळे त्याचे जे काही व्हायब्रेशन्स असतील, त्याचा जो काही स्मेल असणार आहे, गॅस बर्न झाल्यानंतर एखादा एक वास येतो एक विशिष्ट प्रकारचा, त्याला आपण फम्स म्हणत असतो. तर ते काय त्याच्यामुळं जो काही हेडॅक होणार आहे ड्रायव्हरला किंवा मागच्या पॅसेंजरला, हे त्याचं एक डिसएडव्हान्टेज असणार आहे. तर बघू शकता आपण, इंजिन व्हायब्रेशन अँड हीट बिकम्स हेडॅक टू द ड्रायव्हर. इंजिन व्हायब्रेशन अँड हीट बिकम्स हेडॅक टू द ड्रायव्हर, हे त्याचे झाले डिसएडव्हान्टेज. तर हे आपण ह्या लेआउटचे आपण ऍडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेज दोन्ही स्टडी केलेले आहेत. तर फ्रंट इंजिन फ्रंट व्हील ड्राईव्ह आणि फ्रंट इंजिन फ्रंट व्हील ड्राईव्ह स्टडी केला, आणि आपण फ्रंट इंजिन रिअर व्हील ड्राईव्ह आपण हे दोन्ही लेआउट स्टडी केले. तर आता ह्या लेआउटच्या बाबतीतले आपण जर एक्झाम्पल बघायला गेले तर एक्झाम्पलच्या बाबतीत काय काय असणार आहेत बघा. कार्स विथ अ फ्रंट इंजिन फ्रंट व्हील ड्राईव्ह मध्ये, तर बघा तुम्ही यामध्ये देखील बघू शकता की इंजिन फ्रंटला इन्स्टॉल केलेलं आहे आणि तुमचं जे काही ड्रायव्हिंग व्हील्स इज ऑल्सो युअर फ्रंट. म्हणजे त्याप्रमाणे जर एक्झाम्पल बघायला गेले तर बघा, मारुती सुझुकी अल्टो, त्याच्यानंतर शेव्हरलेट बीट, हुंडाई वर्ना, हुंडाई i10, होंडा सिटी, होंडा सिविक, टोयोटा कोरोला. दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ फ्रंट इंजिन फ्रंट व्हील ड्राईव्ह, की अशा गाड्यांमध्ये काय केलेलं आहे, इंजिन देखील फ्रंटला बसवलेलं आहे आणि त्याची पॉवर देखील आपण फ्रंटला दिलेली आहे. तर दीज आर ऍप्लिकेशन पॉईंट ऑफ व्ह्यू आपण बघितले की त्याचे काय काय ऍप्लिकेशन्स असणार आहेत. तर हे झालं तुमच्या सेकंड लेआउट बद्दल. आता आपण जाणार आहोत थर्ड लेआउट कडे. ठीक आहे, थर्ड लेआउट कडे आपल्याला जायचंय. तर त्याच्यामध्ये थर्ड लेआउटला बघितलं तर काय असणार आहे बघा, रिअर इंजिन रिअर व्हील ड्राईव्ह, रिअर इंजिन रिअर व्हील ड्राईव्ह. तर हे जे काही इंजिन्स असणार आहेत, तर ह्याच्यामध्ये बघा, रिअर इंजिन रिअर व्हील ड्राईव्ह म्हणजे इंजिन पण तुमचं काय असणार आहे, रिअर साईडला असणार आहे आणि पॉवर देखील तुम्ही कुठे दिलेली आहे, रिअर व्हीलला. म्हणजे इंजिन देखील मागच्या साईडला असणार आहे आणि प्लस तुमच्या इंजिन कडनं आलेली जी काय पॉवर असणार आहे ती पॉवर देखील तुम्ही रिअर व्हीलला रिअर ऍक्सेलला दिलेली असणार आहे. तर ह्याला आपण म्हणू शकतो, तर जर इमेज मध्ये बघायचं झालं तर बघा अशा पद्धतीने असणार आहे. तर इंजिन तुमचं कुठं आहे, ही तुमची फ्रंट साईड झाली आणि ही तुमची रिअर साईड झाली. तर ह्याच्यामध्ये बघू शकता की इंजिन हे रिअर साईडला इन्स्टॉल्ड आहे इथं अशा पद्धतीनं, आणि पॉवर देखील तुम्ही काय दिलेली आहे, रिअर व्हीलला दिलेली आहे. तर हा टायरचा जो काही येलो कलर दिसतोय तुम्हाला, येलो कलर इंडिकेट्स युअर लाईव्ह ऍक्सेल. तर तुम्ही पॉवर कुठे दिले, तुमच्या रिअर ऍक्सेलला दिलेले आहे. तर त्याचं जर स्कीमॅटिक डायग्राम जर बघायला गेली तर बघा कशा पद्धतीने असणार आहे. रिअर इंजिन इज इन्स्टॉल्ड ॲट रिअर साइड अँड ॲज वेल एज द पॉवर इज गिव्हिंग टू द रिअर साइड. तर हे त्याच्या बाबतीत झालं. आणि 2D डायग्राम जे आपल्याला परीक्षेमध्ये काढायचे, तर अशा पद्धतीची तुम्हाला डायग्राम परीक्षेमध्ये काढावी लागणार आहे. तर इंजिन बघा रिअर साइडला आहे, त्याच्यानंतर मग परत सेम इंजिन, फ्लायव्हील, क्लच, गिअर बॉक्स आणि तुमचं जे काय ड्रायव्हिंग सिस्टम असणार आहे ते अशा पद्धतीनं डिस्ट्रीब्यूट होणार आहे. तर आपण मग ह्या लेआउटच्या बाबतीत जर बघायला गेलं तर मग ह्याचे काय ऍडव्हान्टेज असणार आहेत आणि ह्याचे काही डिसएडव्हान्टेज असणार आहेत. त्या सिस्टम मध्ये बघा, स्पेसिफिकली त्या सिस्टम मध्ये जे डिसएडव्हान्टेज होते इंजिन फ्रंटला इन्स्टॉल केल्यामुळं, जे डिसएडव्हान्टेज होते ते आपण इथं रिमूव्ह करू शकतो, किंवा त्यामध्ये जे काही ऍडव्हान्टेज होते ते इथं डिसएडव्हान्टेज देखील होऊ शकतात. ठीक आहे, तर त्याप्रमाणे आपण डिस्कस करूया. तर ह्या बाबतीत बघा, इंजिन इज ॲट रिअर साइड ऍज वेल ऍज युअर पॉवर इज गिव्हन टू द रिअर व्हील. ठीक आहे, तर ऍडव्हान्टेज बघायला गेलं तर बघा, सगळ्यात पहिला ऍडव्हान्टेज काय असणार आहे, तर मगाशी जे तुम्हाला मी मुद्दा सांगितला की ट्रॅक्शनच्या बाबतीत जर इंजिनला फ्रंट असतं बघा, ज्यावेळी आपण क्लाइम्बिंग करत असतो, एखादे स्लोप वरती जात असतो, जर समजा अशा पद्धतीने असेल, ठीक आहे, अशा पद्धतीने असेल आणि तुम्हाला असं वरती जायचं असेल, तर कधीही पुलिंग म्हणजे वर इंजिन असल्यामुळे जे काय ट्रॅक्शन आहे त्यापेक्षा काय असणार आहे, मागून धक्का देणारं जे इंजिन आहे ते तुम्हाला काय असणार आहे, कम्फर्टेबल असणार आहे. मग ह्याच केसमध्ये इंजिन काय बसवलंय, मागच्या साईडला बसवलेलं आहे, त्याच्यामुळं एक्सलंट ट्रॅक्शन आपल्याला मिळणार आहे. जेव्हा आपण हिल क्लाइम्ब करणार आहे त्यावेळी आपल्याला एक्सलंट ट्रॅक्शन मिळणार आहे. मग ह्याला म्हणू शकतो आपण एक्सलंट ट्रॅक्शन इज अवेलेबल व्हाईल क्लाइम्बिंग हिल्स. ठीक आहे, हे पहिले त्याचं ऍडव्हान्टेज असणार आहे, एक्सलंट ट्रॅक्शन इज अवेलेबल व्हाईल क्लाइम्बिंग हिल. तर हिल क्लाइम्ब करत असताना आपल्याला एक्सलंट ट्रॅक्शन मिळणार आहे. आता याच्यानंतर दुसरा काय बघू शकता की तुमचं इंजिन जे काय आहे ते रिअर साईडला आहे,
त्यामुळे तुमची जी काय फ्रंटची जी काय स्पेस आहे तो तुम्ही कशासाठी वापरू शकता, तुमचं जे काय पॅसेंजर कंपार्टमेंट बनवण्यासाठी, पॅसेंजरसाठी तुम्ही चांगल्या पद्धतीनं इफेक्टिव्हली त्याला युटिलाइज करू शकता. ठीक आहे, म्हणजे टोटल तुमच्या लेंथ ऑफ द बॉडी, लेंथ ऑफ द व्हेकल मध्ये पुढचा जो काय सगळा पार्ट आहे तो आपण लार्ज याच्यामध्ये सगळा युटिलाइज करू शकतो ऍज अ पॅसेंजर बसण्यासाठी. तर आपल्याला काय म्हणायचं बघा, लार्ज पॅसेंजर स्पेस इज अवेलेबल, अ लार्ज पॅसेंजर स्पेस इज अवेलेबल फॉर द गिवन लेंथ ऑफ द बॉडी. आपल्याला लार्जेस्ट पॅसेंजर स्पेस भेटणार आहे. आता याच्यामध्ये काय केलंय बघा, की तुमचं जे काय सिस्टीम आहे त्याच्यानंतर फ्रंट साईडला जे काय असणार आहे ते फक्त आता ह्या केसमध्ये आपण काय केलं बघा, इंजिन आपण रिअर साईडला इन्स्टॉल केलं. ठीक आहे, तर फ्रंट साईडला काय असणार आहे, फ्रंट व्हील्स आर ओनली द स्टिअरिंग व्हील्स. ठीक आहे, मग स्टिअरिंग व्हील्स असल्यामुळं तुमचं जे काय फ्रंट साईडचं कन्स्ट्रक्शन आहे स्पेसिफिकली तुमच्या स्टिअरिंग सिस्टमच्या बाबतीतलं ते काय असणार आहे, सिम्पल असणार आहे. कारण फ्रंट ऍक्सेलला फ्रंटला फक्त काय असणार आहे, स्टिअरिंग मेकॅनिझम असणार आहे. मग आपण असं म्हणू शकतो की फ्रंटचं जे काय कन्स्ट्रक्शन आहे ते सिम्पल असणार आहे. कुठलं, फ्रंट व्हीलचं. तर आपण म्हणू शकतो सिम्पल फ्रंट कन्स्ट्रक्शन, फ्रंट साईडचं कन्स्ट्रक्शन ते काय असणार आहे, सिम्पल असणार आहे. त्यानंतर पुढे बघायला गेलं तर आता जर आपण इंजिन आपलं कुठं बसवलंय, मागच्या साईडला आहे, रिअर साईडला आहे. त्याचबरोबर पॉवर देखील आपण रिअर साईडला बसवलेला आहे. तर तुमचा जो काय प्रोपेलर शाफ्ट आहे जो ट्रान्समिट करणार होता पॉवर इंजिन पासून तुमच्या ड्रायव्हिंग व्हील पर्यंतचा, तो काय होणार आहे, इलिमिनेट होणार आहे. आणि प्रोपेलर शाफ्ट नसल्यामुळं आपण आपल्या चॅसिसची हाईट काय करू शकतो, कमी ठेवू शकतो. चॅसिसची हाईट कमी ठेवू शकतो, ग्राउंड क्लिअरन्स कमी ठेवू शकतो. तर मग आपण काय म्हणू शकतो नेक्स्ट पॉईंट मध्ये, चॅसिस हाईट इज लो बिकॉज ऑफ अब्सेन्स ऑफ प्रोपेलर शाफ्ट. आपण चॅसिस हाईट लो ठेवू शकतो, अब्सेन्स ऑफ द प्रोपेलर शाफ्ट. ठीक आहे, हे त्याचं एक ऍडव्हान्टेज होणार आहे. त्याचनंतर आपण काय करू शकतो, जो पहिल्या दोन लेआउटच्या बाबतीत आपल्याला डिसएडव्हान्टेज होतात की इंजिन पुढे असल्यामुळं तुम्हाला जे काही व्हायब्रेशन्स येत होते, त्याचबरोबर एक विशिष्ट प्रकारचा इंजिनचा वास येत होता जे वर्किंग होत असताना, मग ते जे काय सगळं आपण काय करू शकतोय, टोटली रिमूव्ह करू शकतोय. कारण तुमचं इंजिन जे असणार आहे ते रिअर साईडला असणार आहे आणि त्यावेळी तुम्हाला थोडंफार कम्फर्टेबल वाटू शकते. तर मग आपण काय म्हणू शकतो बघा, द पॅसेंजर्स आर कीपिंग अवे फ्रॉम द इनकन्व्हिनियन्स लाईक नॉईज, हीट, फ्युम्स ऑफ द इंजिन. तर ह्या फ्युम्स पासनं, इंजिनच्या नॉईज पासनं, हीट पासनं, व्हायब्रेशन पासनं आपण टोटली आपल्या पॅसेंजरला काय करू शकतो, कीपिंग अवे, सेपरेट ठेवू शकतो. कारण तुमचं इंजिन हे रिअर साईडला असणार आहे. ठीक आहे, हे झालं तुमचे ऍडव्हान्टेज. त्याचबरोबर बघा अजून आपण बघू शकतो याच्यामध्ये की ज्यावेळी आपण इंजिन हे रिअर साईडला इन्स्टॉल करतोय, मग रिअर साईडला इन्स्टॉल केल्यामुळं तुमची जे काही सायलेन्सर सिस्टीम असणार आहे, सायलेन्सर आणि एक्झॉस्ट सिस्टीम असल्या ती काय होईल, कॉम्पॅक्ट होईल. कारण इंजिन देखील मागच आहे आणि आपल्याला मागच्या मागच काय करायचं आहे, तुमचा जो काय एक्झॉस्ट बाहेर पडणार आहे तो मागं ऍटमॉस्फिअर मध्ये आपल्याला रिलीज करायचा आहे. तर इंजिन रिअर साईडला असल्यामुळे काय फायदा होणार आहे, तुमची सायलेन्सर सिस्टीम जी आहे ती काय होणार आहे, कॉम्पॅक्ट होणार आहे. तर आपण म्हणू शकतो कॉम्पॅक्ट सायलेन्सर अँड एक्झॉस्ट सिस्टम. हे कशामुळे पॉसिबल झालं, इंजिन रिअर साईडला असल्यामुळे तुमचं हे पॉसिबल झालं. तर हे झालं काही ऍडव्हान्टेजेस. त्याचबरोबर बघा, फ्रंट व्हील्स आर ओनली स्टिअरिंग व्हील्स. मग फ्रंट व्हील्स जे आहेत ते काय असतात, फक्त स्टिअरिंग व्हील्स असतात. मग त्याच्यामुळे आपण काय करणार आहेत, ते आपल्याला सिम्प्लिफाईड इन कन्स्ट्रक्शन असणार आहे. तर मग बघा काय म्हणू शकतो, फ्रंट व्हील्स आर युज्ड ओनली फॉर स्टिअरिंग पर्पज, सो सिम्प्लिफाय द स्टिअरिंग कन्स्ट्रक्शन. तर हे त्याचे काय ऍडव्हान्टेज झाले. आता आपण डिसएडव्हान्टेजच्या बाबतीत जर बघायला गेलं तर आपण डिसएडव्हान्टेज एक स्टडी करत जाऊया. तर बघा ह्या लेआउट मध्ये कसं असणार आहे की तुमचं इंजिन रिअर साईडला आहे आणि पॉवर देखील रिअर साईडला दिलेले आहेत. तर पण जो काय ड्रायव्हर असणार आहे तो कुठं असणार आहे, फ्रंटलाच असणार आहे. पण ड्रायव्हर फ्रंट साईडला असल्यामुळं त्याचे जे काय इंजिन कंट्रोल करण्यासाठी जो काय लागणार आहे तर क्लच पेडल असेल, ठीक आहे, क्लच पेडल असेल, त्याचबरोबर तुमचा गिअर बॉक्सचं जे काही लिंकेज असणार आहे गिअर शिफ्टिंगचं, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला काय करायला लागणार आहेत, मागच्या साईडून पुढेपर्यंत त्याचे लिंकेज कॅरी करावे लागणार आहेत. ठीक आहे, म्हणजे पॅडल असेल, कंट्रोलिंगचे जे काही लिंकेज असतील ते सगळे काय करायला लागणार आहेत, रिअर साईड पासून फ्रंट साईडला घ्यावे लागणार आहेत. मग आपण काय म्हणू शकतो, टू कंट्रोल द इंजिन क्लच गिअर बॉक्स लॉंग लिंकेज आर रिक्वायर्ड. मग मागच्या साईड पासून पुढच्या साईड पर्यंत आपल्याला काय करावे लागतील, ते लिंकेज सगळे कॅरी करावे लागणार आहेत आणि त्या पद्धतीने आपल्याला कन्स्ट्रक्ट करावं लागणार आहे. त्याचा एक डिसएडव्हान्टेज होऊ शकतो. परत त्याच्यानंतर ज्यावेळी बघा की तुमचं सगळं इंजिन जे आहे ते रिअर साईडलाच आहे, प्लस पॉवर पण रिअर साईडलाच दिलेले आहे. तर ज्यावेळी स्पीड तुमचं जास्त असतं अँड द हाय स्पीड इन्क्रीज वेट ऍट रिअर एंड मेक्स व्हेकल अनस्टेबल. तर काही बाबतीत होऊ शकतं की ज्यावेळी स्पीड तुमचं जास्त असणार आहे, ऍट हाय स्पीड इन्क्रीज वेट ऍट रिअर एंड, इथं रिअर एंड पाहिजे, रिअर एंड
मेक्स द व्हेकल इज अनस्टेबल. तर तुमची व्हेकल काय असू शकते, अनस्टेबल होऊ शकते. कधी, हाय स्पीडच्या बाबतीत. त्याचबरोबर बघा सर्व्हिसिंग, बघा सर्व्हिसिंग जे आहे तुमचं काय होईल, सर्व्हिसिंग अँड ट्रान्समिशन इज मोर डिफिकल्ट. ठीक आहे, हे त्याचं एक डिसएडव्हान्टेज होऊ शकतो. पुढे आपण बघितलं सर्व्हिसिंग ऑफ द इंजिन अँड ट्रान्समिशन इज मोर डिफिकल्ट, हे त्याचं थर्ड डिसएडव्हान्टेज झालं. चौथं जर आपण बघितलं की याच्या बाबतीत जर बघायला गेलं इंजिन कुलिंगच्या बाबतीत, तर पहिल्या 2 लेआउट मध्ये आपल्याला काय होतं, इंजिन फ्रंटला इन्स्टॉल असल्यामुळे आपण काय करतो, तो इझिली आपण काय करू शकत होतो, आपल्या इंजिनला नॅचरल एअरचा स्ट्रीम, नॅचरल एअर आहे त्याच्या मदतीने आपण कुलिंग करायला मदत करू शकतो. पण या बाबतीत काय बघा, इंजिन तुमचं रिअर साईडला असणार आहे. रिअर साईडला इंजिन गेल्यामुळे काय होईल, तुमच्या कुलिंग सिस्टमला थोडासा लोड येणार आहे. ठीक आहे, मग कुलिंग इफिशियन्सी तुमची काय होईल, कमी होऊ शकते. मग आपण म्हणू शकतो की कुलिंग इफिशियन्सी तुमची काय झाली आहे, कमी झालेली आहे. कुलिंग इफिशियन्सी ऑफ इंजिन इज रिड्युस्ड. कशामुळे रिड्युस्ड होणार आहे, बिकॉज ऑफ इंजिन ऍट रिअर साइड. म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता, कुलिंग इफिशियन्सी ऑफ एन इंजिन इज रिड्युस्ड. कशामुळे रिड्युस होणार आहे, इट्स बिकॉज ऑफ इंजिन इज ऍट रिअर साइड. इंजिन तुमचं रिअर साइडला असल्यामुळे काय होणार आहे, तुमच्या कुलिंग इफिशियन्सीवर फरक पडणार आहे. तर याचं एक एक्झाम्पल बघू शकता की कुठल्या गाडीमध्ये बाबा की इंजिन रिअर साइडला आहे आणि पॉवर पण रिअर साइडला दिले. तर याचं एक बेस्ट एक्झाम्पल आहे जे आपण फॅमिलीर आहोत ते टाटा नॅनो. टाटा नॅनो मध्ये काय केलेलं आहे, तर तुमचं इंजिन देखील काय आहे, बॅक साइडलाच असणार आहे आणि पॉवर तुमचे ड्रायव्हिंग व्हील्स पण तुमचे काय असणार आहे, रिअर साइडचे असणार आहेत. हे एक्झाम्पल झालं तुमच्या इंजिन विथ रिअर व्हेकल विथ रिअर इंजिन विथ रिअर ड्राईव्ह. तर हे तुमचं एक्झाम्पल झालं टाटा नॅनो. तर आपण चौथ्या आणि लास्टच्या लेआउट कडे येणार आहोत. तर चौथा जो लेआउट आहे त्याच्यामध्ये काय होतं, 4 व्हील ड्राईव्ह और ऑल व्हील ड्राईव्ह. तर बघा याच्यामध्ये आपण काय बघायचं आहे, ऑल व्हील ड्राईव्ह अँड 4 व्हील ड्राईव्ह. तर इन जनरल याच्यामध्ये कसं असणार आहे, तुमचे दोन्हीच्या दोन्ही ऍक्सेल काय येणार आहे, दोन्हीच्या दोन्ही ऍक्सेल काय असणार आहेत, लाईव्ह ऍक्सेल असणार. ठीक आहे, दोन्हीच्या दोन्ही ऍक्सेल लाईव्ह असणार आहे आणि ती जी काही इंजिन कडनं आलेली पॉवर असणार आहे ती दोन्ही ऍक्सेलला दिलेली असणार आहेत. मग ऍज कम्पेअर टू अदर ह्याच्या बाबतीत काय असणार आहे, तुमची प्रॉपरली तुमची व्हेकल काय होणार आहे, मूव्ह होणार आहे. तर स्पेसिफिकली बघा, जर आपण डायग्रामच्या इमेजच्या बाबतीत बघायला गेलं तर कशा पद्धतीने बघा, या केसमध्ये आपण इंजिन काय केलं, फ्रंटला इन्स्टॉल केलंय आणि फ्रंटला इन्स्टॉल करून त्याची जी काय पॉवर आहे, ते आपण काय केले, दोन्ही ऍक्सेलला दिले. ही तुमची फ्रंट साइड आहे, त्या फ्रंट साइड मध्ये इथल्याही ऍक्सेलला पॉवर दिले, त्याचबरोबर इथल्याही ऍक्सेलला पॉवर दिलेली आहे. त्यामुळे आपण काय म्हणत असतो की ऑल व्हील ड्राईव्ह और 4 व्हील ड्राईव्ह. जर आपण इमेजच्या बाबतीत बघायला गेलं, 2D इमेजच्या बाबतीत, तर अशा पद्धतीने असणार आहे बघा की फ्रंट डिफरन्शियल इथं आहे आणि रिअर डिफरन्शियल इथं मागं आहे. जर 2 डिफरन्शियल असणार आहेत, तर ह्याच्यामध्ये काय केलंय बघा, इंजिन इन्स्टॉल केलेलं आहे आणि इंजिन पासून जी काय आलेली पॉवर आहे ती दोन्ही ऍक्सेलला दिली आहे. तुमची पॉवर फ्रंट ऍक्सेलला पण दिलेली आहे, रिअर ऍक्सेलला पण दिलेली आहे. तर अशा पद्धतीने आपण काय म्हणत असतो, ऑल व्हील ड्राईव्ह और 4 व्हील ड्राईव्ह. तर ह्याच्यामध्ये अजून एक ऍडिशनल पार्ट असतो तुमचा ट्रान्सफर केस. तर काही वेळा आपण काय करू शकतो, 4 व्हील ड्राईव्ह आपण 2 व्हील ड्राईव्हला देखील कन्वर्ट करू शकतो. ठीक आहे, तर अशा पद्धतीचे वेगवेगळे लेआउट्स आता आपल्याकडे अवेलेबल आहेत किंवा तशी सिस्टम आपल्याकडे अवेलेबल आहे की 4 व्हील ड्राईव्ह सिस्टम असताना देखील आपण त्याला 2 व्हील ड्राईव्हला देखील करू शकतो. तर ह्याचे जर काय ऍडव्हान्टेज बघायला गेले बघा, तर यात बेसिकली सगळ्यात महत्वाचा जर ऍडव्हान्टेज काय असणार आहे, तर तुमचे चारही व्हील्स, ठीक आहे, म्हणजे दोन्ही ऍक्सेल, चारही व्हील्स काय असणार आहेत, तुमचे लाईव्ह ऍक्सेल असणार आहेत. लाईव्ह ऍक्सेल असल्यामुळे जे काही तुमचं ट्रॅक्शन मिळणार आहे, जी काय पुढे जाण्यासाठी प्रोपल्सिव्ह फोर्स मिळणार आहे तो युनिफॉर्म असणार आणि ट्रॅक्शन जे आहे ते अगदी चांगल्या पद्धतीनं असणार आहे. तर मग आपण काय म्हणू शकतो, ऑल 4 व्हील्स ऑफ द व्हेकल्स आर ड्रायव्हिंग बाय द इंजिन. चारही व्हील आपण काय करतोय, ड्राईव्ह करतोय, दस मेकिंग द एंटायर व्हेकल वेट इज अवेलेबल फॉर द ट्रॅक्शन. मग पूर्ण जे काय व्हेकलचं वेट असणार आहे ते आपल्याला कशासाठी मदत करणार आहे, ट्रॅक्शन फोर्स जनरेट करायला मदत करणार आहे. कारण याच्यामध्ये दोन्ही ऍक्सेल आपले काय असणार आहे, लाईव्ह ऍक्सेल असणार आहे. मग आपण ते ऍडव्हान्टेज म्हणू शकतो, ऍज बोथ ऍक्सेल्स आर लाईव्ह ऍक्सेल. दोन्ही ऍक्सेल काय आहेत, लाईव्ह ऍक्सेल आहेत म्हणजे दोन्हींनाही पॉवर आपली जात आहे, सो दॅट दे कॅन ट्रॅव्हल विथ एनी काइंड ऑफ रोड कंडिशन. कोणत्याही पद्धतीच्या रोड कंडिशन असतील तर अशा पद्धतीच्या ऑल व्हील ड्राईव्ह किंवा 4 व्हील ड्राईव्ह व्हेकल आपण इझिली त्याच्यामधून काय करू शकतो, ट्रॅव्हल करू शकतो. आणि ह्यात तुमचा जो काय प्रोड्यूस होणारा टॉर्क जो आहे तो काय होतो, इक्वली डिस्ट्रीब्युट होतोय. तर सो द टॉर्क डिवाइड्स इक्वली बिटवीन फ्रंट अँड रिअर ऍक्सेल. हे जे ऍडव्हान्टेज असणार आहे की टॉर्क जो काय आहे तो काय होतोय, डिवाइड होतोय इक्वली बिटवीन फ्रंट अँड रिअर ऍक्सेल. तर हे त्याचे काय झाले, ऍडव्हान्टेज झाले. तर त्या ऍडव्हान्टेज बरोबर आपल्याला काय बघा की ह्याच्यामध्ये आपल्याला फायदा काय झाला
की इंजिन आहे आणि इंजिनकडून तुम्ही दोन्ही ऍक्सेलला पॉवर दिले. मग दोन्ही ऍक्सेलला पॉवर दिल्यामुळे तुमचे जे काही कॉम्पोनंट्स आहेत, नंबर ऑफ कॉम्पोनंट्स काय केले त्यामध्ये इन्क्रीज झाली. मग कॉम्पोनंट्स वाढल्यानंतर मग काय होणार आहे, कॉम्पोनंट्स वाढले की तुमची सिस्टीम कॉम्प्लिकेटेड होत जाईल, त्याचबरोबर त्याचं कॉस्ट वाढत जाणार आहे. तर ते काय त्याचे डिसएडव्हान्टेज असणार आहे. तर आपण काय करू, डिसएडव्हान्टेज एक एक बघत जाऊया. तर सगळ्यात पहिल्यांदा डिसएडव्हान्टेज जर बघायला गेलं तर ह्याच्यामध्ये नंबर ऑफ कॉम्पोनंट्स जास्त असणार आहे. कॉम्पोनंट जास्त आहेत तर त्याच्यामध्ये काय होईल, मग मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट त्याची काय असणार आहे, जास्त असणार आहे. मग आपण म्हणू शकतो द मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट ऑफ द व्हेकल्स आर हाय ऍज कम्पेअर टू अदर. तुमची 4 व्हील ड्राईव्ह किंवा ऑल व्हील ड्राईव्हच्या मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट काय असणार आहे, जास्त असणार आहे. त्याच्यानंतर बघा, कॉम्पोनंट्स वाढले, नंबर ऑफ कॉम्पोनंट्स वाढले, त्याच्यामुळे तुमची जी काय सिस्टीम होणार आहे ती काय असणार आहे, कॉम्प्लिकेटेड होणार आहे. तुमची जी काही ट्रान्समिशन सिस्टीम असेल ती काय होणार आहे, कॉम्प्लिकेटेड होणार आहे. तर आपण असं म्हणू शकतो, मोर कॉम्पोनंट अँड कॉम्प्लिकेटेड ट्रान्समिशन. मोर कॉम्पोनंट अँड कॉम्प्लिकेटेड काय असणार आहे, कॉम्प्लिकेटेड युअर ट्रान्समिशन सिस्टम असणार आहे. त्याचबरोबर बघा, जनरली जर फ्युएल कन्झम्पशनच्या बाबतीत बघायला गेलं, फ्युएल कन्झम्पशनच्या बाबतीत जर बघायला गेलं तर फ्युएल कन्झम्पशनला 4 व्हील ड्राईव्ह किंवा ऑल व्हील ड्राईव्ह काय असणार आहे, जास्त फ्युएल कन्झ्युम करणार आहे. तर आपण म्हणू शकतो की त्याचा डिसएडव्हान्टेज आहे की एक्स्ट्रा फ्युएल कन्झम्पशन इज रिक्वायर्ड. एक्स्ट्रा फ्युएल कन्झम्पशन, तिथं फ्युएल तुम्हाला जास्त प्रमाणामध्ये लागणार आहे. तर हे झाले त्याचे डिसएडव्हान्टेज. जर एक्झाम्पल म्हणून बघायला गेलं तर बघा, रिअर व्हील ड्राईव्हच्या बाबतीत काय असणार आहे, सॉरी 4 व्हील ड्राईव्हच्या बाबतीत किंवा ऑल व्हील ड्राईव्हच्या बाबतीत काय असणार आहे, BMW X7, ऑडी Q2, जीप कंपास, ह्या ज्या काय व्हेकल्स आहेत त्या जनरली काय आहेत, इट इज हॅव्हिंग अ 4 व्हील ड्राईव्ह ऑर व्हील ड्राईव्ह. तर हे त्याचे आपण ऍप्लिकेशन बघितले, ऍप्लिकेशन ओरिएंटेड ह्या आपण व्हेकल्स बघितल्या. आता आपण पुढे जाऊया. तर ह्याच्यामध्ये बघा, बेसिकली जर बघायला गेलं तर ऑल व्हील ड्राईव्ह आणि 4 व्हील ड्राईव्ह ह्याच्यामध्ये दोन्हीही ऍक्सेल आणि चारही व्हील ला आपण पॉवर देत असतो. तर फक्त ऍप्लिकेशन पॉइंट ऑफ व्ह्यू मध्ये काय फरक आहे, ऑल व्हील ड्राईव्ह असणारी जी काही व्हेकल आहे, ऑल व्हील ड्राईव्ह असणारी व्हेकल आपण जनरली चांगल्या रोड कंडिशनला आपण काय करू शकतो, यूज करू शकतो. ठीक आहे, चांगली रोड कंडिशन असेल, इट इज अ सुटेबल फॉर गुड रोड कंडिशन्स साठी आपण जनरली ऑल व्हील ड्राईव्ह वापरत असतो. मग ऍप्लिकेशन पॉइंट ऑफ व्ह्यू बघायला गेलं तर काय असणार आहे, ऑल व्हील ड्राईव्ह AWD इट इज अ सुटेबल फॉर गुड रोड कंडिशन. गुड रोड कंडिशनच्या बाबतीत आपल्याला ऑल व्हील ड्राईव्ह सुटेबल असणार आहे. आणि 4 व्हील ड्राईव्ह, तर बेसिक 4 व्हील ड्राईव्ह आपण कधी वापरत असतो, तर ज्यावेळी ऑफ रोड कंडिशन्स असतील. ऑफ रोड कंडिशन्स मध्ये आपल्या नॅचरल रेग्युलर रोड कंडिशन सोडून जर दुसरे असतील, जर आपण एखाद्या हिल एरियामध्ये गेलो तर तशा टाईपच्या वेळी आपल्याला काय करावं लागतं, 4 व्हील ड्राईव्ह असणं, 4 व्हील ड्राईव्ह असलेली व्हेकल असणं गरजेचं असतं. मग ऍप्लिकेशन पार्ट ऑफ व्ह्यू बघायला गेलं तर 4 व्हील ड्राईव्ह इज युअर ऑफ रोड कंडिशनसाठी आपण वापरत असतात. तर 4 व्हील ड्राईव्ह इज सुटेबल फॉर युअर ऑफ रोड कंडिशन्स अँड ऑल व्हील ड्राईव्ह इज सुटेबल फॉर युअर गुड रोड कंडिशन. तर हे काय झाले, आपले इथं चारही लेआउट आता आपले कम्प्लीट झाले. तर मग आपण चारही लेआउट जर बघितले तर आपण 4 लेआउट कुठले कुठले स्टडी केले होते बघा. सगळ्यात पहिल्यांदा आपण बघितला होता फ्रंट इंजिन रिअर व्हील ड्राईव्ह, म्हणजे इंजिन आपलं फ्रंटला इन्स्टॉल केलं होतं आणि पॉवर देखील रिअर ऍक्सेलला दिली होती. मग जसं आपण बघू शकता, इट इज इन्स्टॉल इंजिन ऍट फर्स्ट, आणि हा ब्ल्यू कलर दिसतो तुमचा काय आहे, इट इज अ ड्रायव्हिंग ऍक्सेल. तर हे झालं, तर फ्रंट इंजिन रिअर व्हील ड्राईव्ह. तर सेकंड आपण बघितलं तर फ्रंट इंजिन फ्रंट व्हील ड्राईव्ह. तर बघूया याच्यामध्ये काय केलंय बघा, इंजिन इज ऑल्सो लोकेटेड ऍट द फर्स्ट फ्रंट साइड ऍज वेल ऍज द ड्राईव्ह ऑफ द पॉवर इज गिवन टू द फ्रंट ऍक्सेल. तर तुम्ही ह्या ब्ल्यू कलर मध्ये बघू शकता की इंजिन फ्रंटलाच आहे आणि पॉवर देखील फ्रंटलाच दिलेली आहे. हे आपण सेकंड लेआउट बघितलं होता. थर्ड लेआउट मध्ये आपण काय केलं, इंजिन इज ऍट रिअर साइड अँड द पॉवर इज ऑल्सो गिवन ऍट द रिअर साइड. म्हणजे आपण काय म्हणतो त्याला, रिअर इंजिन रिअर व्हील ड्राईव्ह. जे अशा पद्धतीने होते बघा, की इंजिन इज ऑल्सो ऍट रिअर साइड अँड पॉवर इज ऑल्सो गिवन टू द रिअर साइड. तर हे तिसरं लेआउट आपण स्टडी केलं होतं. आणि चौथं जे होतं त्याला आपण काय म्हणत होतो, ऑल व्हील ड्राईव्ह ऑर 4 व्हील ड्राईव्ह. तर त्याच्यामध्ये काय केलंय बघा, इंजिन फ्रंटला इन्स्टॉल होतं आणि तुमचे चारही व्हील्स काय आहेत, ड्रायव्हिंग व्हील्स आहेत. दोन्हीही ऍक्सेल लाईव्ह ऍक्सेल आहे. तर ह्या बाबतीत रिअर ऍक्सेल इज युअर लाईव्ह ऍक्सेल, या बाबतीत फ्रंट ऍक्सेल इज युअर लाईव्ह ऍक्सेल, इथं रिअर ऍक्सेल इज युअर लाईव्ह ऍक्सेल. अँड इन द केस ऑफ द 4 व्हील ड्राईव्ह ऑर ऑल व्हील ड्राईव्ह, युअर बोथ ऍक्सिस आर लाईव्ह ऍक्सेल अँड 4 व्हील्स आर ड्रायव्हिंग व्हील्स. तर असं आपण म्हणू शकतो. तर हे चारही आपण लेआउट स्टडी केलं. तर या प्रत्येक लेआउटचे आपण काय ऍडव्हान्टेज बघितले, काही डिसएडव्हान्टेज बघितले. मग ह्याच्यावरून तुम्हाला काय करू शकता, कोणत्याही लेआउटचं तुम्ही कंपॅरिझन करू शकता. यू कॅन कम्पेअर
द व्हेरियस लेआउट विथ इच अदर. तर आपण वेगवेगळे लेआउट त्याला कम्पेअर करू शकतो. तर बेसिकली बघा, जर आपल्याला कम्पॅरिझन करायचं झालं तर फ्रंट इंजिन रिअर व्हील ड्राईव्ह म्हणजे जो आपण पहिला बघितला, ठीक आहे, फ्रंट इंजिन रिअर व्हील ड्राईव्ह, आणि दुसरा जो बघितला होता तो काय, फ्रंट इंजिन फ्रंट व्हील ड्राईव्ह. तर ह्या दोन्हीच्या बाबतीत जर कम्पॅरिझन करायला गेलं तर कोणकोणते पॉईंट्स येणार आहेत बघा. तर आपण विचार करायला गेला तर याच्यामध्ये प्रत्येकाचे आपण ऍडव्हान्टेज आणि डिसएडव्हान्टेज जर कम्पेअर केले तर यामध्ये बघा की इंजिन फ्रंटला आहे, पॉवर रिअर साईडला दिलेली आहे. यामध्ये इंजिन फ्रंटला आहे, पॉवर पुढेच दिलेली आहे. तर पहिलं मग आपण कम्पॅरिझन केलं तर जे त्याचे ऍडव्हान्टेज आणि डिसएडव्हान्टेज जर आपण त्याचा जर ओव्हरव्ह्यू घेतला तर तुम्ही इझिली त्याचं कम्पॅरिझन करू शकता. जसं की बघा, तर आपल्याला कम्पॅरिझन करायचं आहे तर डिस्कस पहिल्यांदा केलं तर काय होईल, तर इंजिन फ्रंटला साईड ह्या बाबतीत इंजिन फ्रंट साईडला आहे, पॉवर मागे दिले तर तुम्हाला प्रोपेलर शाफ्ट लागणार, त्याचबरोबर प्रोपेलर शाफ्ट लागणार. प्रोपेलर शाफ्ट लागल्यामुळे तुमची काय होईल, ग्राउंड क्लिअरन्स वाढणार आहे, चॅसिसची हाईट वाढणार आहे. त्याच्याबरोबर तुमची स्टेअरिंगच्या बाबतीत बघायला गेलं तर इकडे सिंपल असणार आहे कारण इंजिन पुढे आहे आणि ड्रायव्हिंग सिस्टम मागे आहे. या बाबतीत काय इंजिन पुढेच आहे, ड्रायव्हिंग सिस्टम पण पुढेच आहे, त्यामुळे स्टेअरिंग काय होणार आहे, कॉम्प्लिकेटेड होणार आहे. तर अशा पद्धतीने आपण काय करू शकतो, काही त्याचे पॅरामीटर्स होते त्याला कम्पेअर करू शकतो. तर आपण जर कम्पॅरिझन एक बघितलं, कम्पॅरिझन ऑफ फ्रंट इंजिन रिअर व्हील ड्राईव्ह अँड फ्रंट इंजिन फ्रंट व्हील ड्राईव्ह. तर बघू शकता बघा काय काय आहे याच्यामध्ये. इंजिन इज इन्स्टॉल ऍट द फ्रंट अँड पॉवर इज गिवन टू द रिअर ऍक्सेल. तर पहिला त्याचा डेफिनेशन वाईज आपण डिफरन्स सांगू शकतो की ह्या केसमध्ये इंजिन आपण फ्रंटला इन्स्टॉल करतोय आणि त्याची पॉवर आपण रिअर ऍक्सेलला देतोय. आणि ह्या बाबतीत काय असणार आहे, इंजिन इज इन्स्टॉल ऍट अ फ्रंट, इंजिन आपण काय केलंय, फ्रंट साईडला इन्स्टॉल केलंय आणि पॉवर देखील आपण काय करतोय, फ्रंट ऍक्सेललाच देतोय. तर इंजिन इज इन्स्टॉल ऍट फ्रंट अँड पॉवर इज ऑल्सो गिवन टू द फ्रंट ऍक्सेल. नंतर स्टिअरिंग जॉमेट्रीच्या बाबतीत आपण डिस्ट्रीब्यूट केलंय की पुढे आहे ते मागं आपण पॉवर दिल्यामुळे काय आली, पुढची जी काय जॉमेट्री आपल्याला सिंपल झालं, पुढचा ऍक्सेल फक्त आपण स्टेअरिंगसाठी वापरू शकतो, त्यामुळे स्टेअरिंग कन्स्ट्रक्शन इज इझी. आणि ह्या बाबतीत काय आहे, इंजिन देखील फ्रंटलाच आहे, त्याचबरोबर तुमची जी काय पॉवर आहे ती देखील फ्रंटलाच असल्यामुळं स्टेअरिंग कन्स्ट्रक्शन इज अ कॉम्प्लिकेटेड असं आपण म्हणू शकतो. नंतर आपण पुढे बघितलं, याला प्रोपेलर शाफ्ट लागणार आहे कारण आपण फ्रंट पासून जी काय आलेली पॉवर आहे ती रिअर पर्यंत ट्रान्समिट करत असतो. तर याच्यामध्ये प्रोपेलर शाफ्ट तुम्हाला लागणार नाही, ठीक आहे. ह्याच्या बाबतीत ग्राउंड क्लिअरन्स आपल्याला जास्त ठेवायला लागणार आहे, चॅसिसची हाईट जास्त असणार आहे, ह्याच्या बाबतीत ग्राउंड क्लिअरन्स आपला कमी असणार आहे. तर आपण एक्झाम्पल बघायला गेलं तर टोयोटो इनोवा क्रिस्टा इज एक्झाम्पल ऑफ फ्रंट इंजिन रिअर व्हील ड्राईव्ह अँड एक्झाम्पल ऑफ दिस इज हुंडाई वेर्ना. तर ही एक्झाम्पल झालं. तर अशा पद्धतीने आपण काय केले, वेगवेगळे लेआउट्स कम्पेअर केले. तर तुम्ही त्याच्याच प्रमाणे ऍडव्हान्टेज आणि डिसएडव्हान्टेजची मदत घेऊन त्याच्याचप्रमाणे ऍडव्हान्टेज आणि डिसएडव्हान्टेजची मदत घेऊन तुम्ही काय करू शकता की बाकीचे जे काय आहेत ते तुम्ही कम्पेअर करू शकता. जसं की ह्यामध्ये जर आपण बघितलं तर चारही जे काय लेआउट्स असतील तर चारही लेआउट मध्ये तुम्ही ऍडव्हान्टेज आणि डिसएडव्हान्टेजच्या मदतीने तुमचं त्याचं जे काय कम्पॅरिझन आहे तुम्ही ते इझिली करू शकता. आता आपण एक्झाम्पल म्हणून हे कम्पॅरिझन बघितलं, त्याप्रमाणे तुम्ही बाकीचे पण तुम्ही कम्पॅरिझन करू शकता, ठीक आहे. तर आजच्या या लेक्चरमध्ये आपण व्हॉट इज मीन बाय लेआउट, लेआउट म्हणजे काय आहे, त्यामध्ये स्पेसिफिकली ऑटोमोबाईल लेआउट म्हणजे काय असतो, तर त्याचबरोबर ऑटोमोबाईल लेआउटचे कोणकोणते टाइप्स आहेत, ऑटोमोबाईल लेआउटचे टाइप्स असताना प्रत्येक लेआउटचं कन्स्ट्रक्शन वर्किंग कशा पद्धतीने आहे आणि त्याचबरोबर त्याचे ऍडव्हान्टेज डिसएडव्हान्टेज आपण बघितले. तसेच आपण प्रत्येकाचं ऍप्लिकेशन बघितलं की कोणत्या पद्धतीची ड्राईव्ह कोणत्या गाडीमध्ये इन्स्टॉल्ड आहे आणि त्याचबरोबर आपण कम्पॅरिझन देखील बघितलं की कशा पद्धतीने आपण दोन व्हेकलचे लेआउट त्याचे ऍडव्हान्टेज आणि डिसएडव्हान्टेज वरून आपण कम्पेअर करू शकतो, ते पॅरामीटर्स वापरून आपण कम्पेअर करू शकतो, ठीक आहे. तर ह्या लेक्चरचा आपण कंटेंट पूर्णपणे बघितलाय. नेक्स्ट लेक्चरला आपण पुढचा पॉईंट कंटिन्यू करूया. ओके, ठीक आहे. थँक्यू.